लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे। सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही बंद होणार नाही। जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते, ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। जी, या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल। पात्र लाडक्या लाभार्थी बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे। एक सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं आपल्या लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हे आपले बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर पहा, त्याबद्दलची सर्वात मोठी बातमी आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करावं लागणार आहे। तर पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। त्याबद्दलची एक मोठी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे आणि तो जवळजवळ 2 कोटी महिलांच्या खात्यावरती इथं जमा सुद्धा झालेला आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जुलै महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो मिळाला का हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे। तर पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या 12व्या हप्त्याबद्दलची नुकतीच माहिती दिलेली आहे। त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 8 ऑगस्टपासून लाडक्या बहिणींना 12वा हप्ता वाटप झालेला आहे। जवळजवळ 2 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो 12वा हप्त्याचा लाभ आहे हा 1500 रुपयाचा लाभ आपण वितरित केलेला आहे। तर पहा, ही सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे। ही एक आनंदाची बातमी इथं आपल्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। तसेच पहा, यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं भाष्य केलेलं आहे। पहा, तर ही मोठी खुशखबर असणार आहे। तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जो वाढीव निधी आहे, जी वाढीव रक्कम आहे, आता जी 1500 रुपये मिळते आणि आता इथून पुढे लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळावे यासाठी त्यांनी इथं भाष्य सुद्धा केलेलं आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयाऐवजी आता इथं 2100 रुपये देण्याचा निर्णय शासन म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मंत्रिमंडळ घेतील असं वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। पहा, तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे, कारण आता आपलं शासन याबद्दलचा लवकरच निर्णय घेणार आहे। लाडक्या बहिणींना जो 1500 रुपये महिन्याला लाभ मिळत आहे तो 1500 रुपये लाभ आता 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात यावा असं वक्तव्य त्यांनी इथं केलेलं सुद्धा आहे। पहा, ते कोल्हापूर येथील सभेमध्ये बोलत असताना त्या म्हणालेल्या आहेत की लाडकी बहीण योजना यामध्ये आता नक्कीच निधी वाढ तर होणारच आहे आणि लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। ही योजना बंद होणार नाही।
पहा ही सर्वात मोठी बातमी असणार आहे. लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, ही अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे, असं मोठं वाक्य आपल्या मंत्री आपल्या आदिती तटकरे ताईंनी इथं केलेलं आहे. पहा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता आज जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. पहा कालपासून म्हणजेच 8 ऑगस्ट रोजीच जवळजवळ भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचा लाभ त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना हा जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, तर आज आहे 9 तारीख. पहा आज रक्षाबंधनाचा सण आहे. तर लाडक्या बहिणींना आज ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जुलै महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नाही, त्यांना आज नक्कीच हा जुलै महिन्याचा 12व्या हप्त्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी घाबरवायचं काहीच कारण नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं टेन्शन घ्यायचं नाही. त्यांच्या खात्यावरती आज 4 वाजेपर्यंत हा लाडक्या बहिणी योजनेचा जो 12वा हप्ता आहे जुलै महिन्याचा, तो इथं जमा केला जाणार आहे. पहा राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींना दर महिन्याला आर्थिक आधाराचा लाभ इथं आपल्या सरकारातर्फे मिळत आहे. आपलं सरकार इथं करत आहे. तर पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट 1500 रुपये मासिक मदत इथं जमा केली जात आहे. पहा म्हणजेच महिन्याला 1500 रुपये इतकी लाडक्या बहिणींसाठी ही मदत आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर थेट DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे ही रक्कम जमा केली जात आहे. पहा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झालेली आहे. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनाने जुलै 2025 महिन्याचा जो लाभ आहे 1500 रुपयाचा, तो लाभ 9 ऑगस्ट 2025 च्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहा म्हणजेच आज आहे रक्षाबंधन, आज आहे 9 ऑगस्ट. तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 8 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 2 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा झालेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा लाभ जमा झालेला नसेल त्यांनी घाबरवायचं काहीच कारण नाही, कारण आज 4 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे इथं जमा केले जाणार आहेत. तर पहा जुलै महिन्यासाठी हप्त्यासाठी शासनाने 746 कोटीचा निधी इथं वितरित केलेला आहे. पहा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 746 कोटीचा निधी वितरित सुद्धा झालेला आहे. योजनेचा निधी वितरणासाठी टीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतर सुनिश्चित केले गेलेले आहे. हा रक्षाबंधनाच्या सणासाठी लाडक्या बहिणींना हा 12वा हप्ता इथं वाटप करण्यात आलेला आहे. तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 12वा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे की धन्यवाद सर, पैसे मिळाले म्हणून. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे की सर पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. तर पहा त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ इथं आपण तयार करणार आहोत, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल मदत होणार आहे. तर पहा लाडकी बहीण योजना, तर राज्य शासनाने जुलै 2025 महिन्याचा 1500 रुपये हप्ता दिनांक 9 ऑगस्ट 2025 पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहा आत्ताच पाहिलेला आहे की 9 ऑगस्ट पूर्वी जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले सुद्धा आहेत. तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले असतील का नसतील हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून इथं कळवायचं आहे. पहा विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवित आहेत. मात्र महायुती सरकारकडून सुरू असलेली ही योजना कधीही बंद होणार नाही. पहा कधीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जुलै महिन्याची रक्कम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शुक्रवार सायंकाळपर्यंत जमा होणार आहे. पहा लाडक्या बहिणींना तुम्हाला आता सांगितलेलं आहे की 4 वाजेपर्यंत ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्याचं कामही सुरू झालेलं आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिलेली आहे. पहा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे, कारण आज 4 वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जुलै महिन्याचा 12वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी भाषण करत असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल ही माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. पहा म्हणजे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती इथं दिलेली आहे. ही माहिती अगदी खरी आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 12 हप्ता जमा झालेला नाही
त्यांना घाबरवायचं काहीच कारण नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण आज 9 ऑगस्ट आहे. आज 4 वाजेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 1500 रुपयाचा लाभ इथं आपलं सरकार जमा करणार आहे.